हॅलो एव्हरीवन, मी शैलेश सर तुम्हा सर्वांचं आपल्या आचार्य डिजिटल या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा पहिला चॅप्टर म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या चॅप्टरला। सो दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर हा चॅप्टर खूप सोपा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। कमीत कमी 10 ते 12 मार्क्ससाठी, कमीत कमी 10 to 12 मार्क्ससाठी हा चॅप्टर डॉमिनेट करतो बोर्ड पेपर मध्ये। सो याचं मराठी मीनिंग काय आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो। सो याचं मराठी मीनिंग आहे दोन चलातील एक रेषीय समीकरण। याचं मराठी मीनिंग काय आहे? दोन चलातील एक रेषीय समीकरण। टू व्हेरिएबल्स दोन चल, लिनियर इक्वेशन एक रेषीय समीकरण, असं आहे याचं मराठी मीनिंग। तर याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट आहे, याचं मॅपिंग काय आहे हे आपण बघूया। सो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे याची डेफिनेशन। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याची डेफिनेशन काय आहे, त्याचा जनरल फॉर्म काय असतो। नेक्स्ट पॉइंट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन। लिनियर इक्वेशन तर माहित आहे, पण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे। ठीक आहे। नेक्स्ट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ला सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत तर हे पण आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये पहिली मेथड जी आहे इलिमिनेशन मेथड, सेकंड वन सबस्टिट्यूशन, थर्ड वन ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन रूल। थर्ड जी मेथड आहे ती ह्या दोघांची सब मेथड आहे, या दोघांची सब मेथड आहे। फोर्थ पॉइंट जो आहे तुमचा तो ग्राफिकल मेथड। ग्राफिकल मेथड खूप सोपा आहे आणि खूप महत्वाचा आहे। जर तुम्ही ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायला शिकला तर याचा तुम्हाला जास्त फायदा होतो 11-12 मध्ये। नेक्स्ट मेथड आहे क्रॅमर्स रूल। आता क्रॅमर्स रूलला दुसरं नाव पण आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड। क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण की कधी कधी क्वेश्चन विचारला जातो सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मुलांना हे माहित नसतं। ठीक आहे ना। सो तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की क्रॅमर्स रूलला दुसरं नाव आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन। नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा याच्यामध्ये नॉन लिनियर इक्वेशनला तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये ट्रान्सफर करायचं आहे। तुम्हाला काहीतरी इक्वेशन अवघड येतील, त्या इक्वेशनला आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये ट्रान्सफर करायचं आणि परत कोणत्या पण एका मेथडने सॉल्व्ह करायचं। नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन। ऍप्लिकेशन म्हणजे काय? वर्ड्स प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरण। तर ते कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यासोबत आपण कशी डील करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सो आय होप की तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्या सोबत राहाल। चॅप्टर कसा आहे, याच्यामध्ये कसं वर्क करायचं आहे हे तुम्ही सोबत राहून बघसाल। ठीक आहे। सो चला सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला। येस। सो सुरुवातीला याचं मीनिंग काय आहे ते आपण बघून घेऊया। डेफिनेशन बघा, डेफिनेशन काय सांगते? an equation which contain two variables and the degree of each form containing variables is 1 is called linear equation in two variables. So डेफिनेशन काय आहे, जनरल फॉर्म काय आहे, मी तुम्हाला सिंपल मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये इथं सांगून देतो। ठीक आहे। सो बघूया आपण डेफिनेशन आणि जनरल फॉर्म। सो बघा, डेफिनेशन प्रमाणे एक्झाम्पल दिलेलं आहे। सो एक्झाम्पल थ्रू आपण डेफिनेशन समजून घेऊया। an equation contain two variables म्हणजे काय रे? असं इक्वेशन बनवा की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आले पाहिजेत। सो बघा इथं एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल इथं आलेले आहेत। एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आलेत। ठीक आहे। पुढे काय म्हणले? अँड द डिग्री ऑफ इच फॉर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1। आणि जे दोन कोणी व्हेरिएबल आलेले आहेत त्याची डिग्री किती राहिली पाहिजे? ऑलवेज 1। हे तुम्हाला विसरायचं नाही, नाहीतर ते लिनियर इक्वेशन होणार नाही। ठीक आहे। आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण जनरल फॉर्म। सो जनरल फॉर्म तुम्हाला इथं वर्ड्स डेफिनेशन मध्ये दिलेला आहे, मी तुम्हाला मॅथमॅटिकल वे मध्ये करून दाखवतो। ठीक आहे। सो बघा डेफिनेशन काय दिली तुम्हाला? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0। इथे बघा जनरल फॉर्म तुम्हाला इथं दिलेला आहे। तर याच्यामध्ये ए बी सी काय आहेत
हे पण मी तुम्हाला सांगतो. सो याच्यामध्ये ए, बी आणि सी हे राहतील रिअल नंबर. त्याच्यामध्ये ए नॉट इक्वल टू 0 पाहिजे, बी नॉट इक्वल टू 0. जर ए किंवा बी दोघांपैकी एक जर 0 झाला तर मग तुमचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बनेल. ठीक आहे. सो दोन्ही पण 0 आपल्याला नकोयत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आणि याच्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल तुम्हाला इथं बघायला भेटतील, दोन व्हेरिएबल. सो पहिली पॉइंट म्हणजे एबीसी रिअल नंबर, ए नॉट इक्वल टू 0, बी नॉट इक्वल टू 0 आणि एक्स आणि वाय असे दोन तुम्हाला व्हेरिएबल्स पाहिजेत. एमसीक्यू मध्ये या टाईपचा क्वेश्चन बनू शकतो. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन देतील आणि एबीसी काय आहेत ऑप्शन थ्रू सांगा. ठीक आहे ना. त्यामुळे मिनिंग समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही समजून घेऊन शिकला तर आयुष्यभर लिहिचाल, आणि जर तुम्ही समजून घेऊन नाही शिकला तर आयुष्यभर फक्त पाठच करावं लागेल. ठीक आहे. सो ऍज पर युअर चॉईस. सो बघूया नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे. सो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय? सर लिनियर इक्वेशन तर आम्हाला माहिती आहे, पण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय? तर बघा इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे, व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे काय रे? दोन लिनियर इक्वेशन सेम टाइम आले की त्याला आपण काय म्हणतो? बघा इथं एक इक्वेशन आलेलं आहे तुमचं आणि दुसरं लगेच आलेलं आहे. तर असे दोन इक्वेशन सेम टाइमला आले तर त्याला आपण काय म्हणतो रे? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे ना. सो सेकंड एक्झाम्पल मध्ये पण बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे पहिलं आलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे दुसरं आलं. असे दोन एक्झाम्पल सेम टाइमला आले की त्याला आपण काय म्हणतो? सायमल्टेनियस. ओके, शब्द बघा. सो चला नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. हा, तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, याला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे. सो डोंट वरी. तर आता बघूया याच्यामध्ये पहिला पॉइंट. तर बघा मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्याच्यामधली पहिली मेथड इलिमिनेशन मेथड. कोणती मेथड आहे? इलिमिनेशन. तर इलिमिनेशन म्हणजे नावातच आहे, रिमूव्ह करा, इलिमिनेट करा. तर तुम्हाला काय करायचं आहे? इन दिस मेथड वी इलिमिनेट वन व्हेरिएबल. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन दिलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता पण एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. कसा करायचं ते मी तुम्हाला सांगेन. इन द गिवन इक्वेशन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द अदर व्हेरिएबल्स. ठीक आहे. जर तुम्ही एक व्हेरिएबल तुम्ही इलिमिनेट केला की ऑटोमॅटिक आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तिथं फाइंड आउट होऊन जाईल. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक व्हेरिएबल इलिमिनेट करावा लागेल. सो तुम्हाला काय करायचं आहे? बघा इथं क्वेश्चन दिलेला आहे. सो क्वेश्चन थ्रू आपण समजून घेऊया की मेथड कशी आहे ते. सो क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन करायचं आहे. मी कोणता व्हेरिएबल इलिमिनेट करू शकतो म्हणजे आन्सर माझं फास्ट येऊ शकतं. ठीक आहे ना. सो बघा ऍज पर युअर चॉईस तुम्ही एक्स पण इलिमिनेट करू शकता आणि वाय पण. मॅथमॅटिक्स तुम्हाला कमीत कमी 2 चॉईस देईल. किती? कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड. सो मी काय करतो आता बघा, तुम्ही एक्स ला पण इलिमिनेट करू शकता आणि वायला पण ऍज पर ऑब्झर्वेशन मला वायला इलिमिनेट करणं सोपं जाईल. आता इलिमिनेट कसं करायचं त्यासाठी काय कंडिशन आहेत हे पण मी तुम्हाला सांगून देतो. सो सुरुवातीला तुम्ही बघा, आता मी वायला इलिमिनेट करतोय. सो तुम्हाला चेक करायचं आहे की वायचा कोइफिशियंट हा सेम पाहिजे. पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन आपण वायचं चेक करतोय. पहिली कंडिशन जो आहे की वायचा कोइफिशियंट काय पाहिजे रे? सेम. कोइफिशियंट आपल्याला काय पाहिजे? सेम पाहिजे. एक काम करतो मी, इथून एक्स ला इरेज करतो. ठीक आहे. आता आपण वाय व्हेरिएबल इलिमिनेट करतोय. सो चेक करा कोइफिशियंट सेम आहे का. सो जर मी चेक केलं तर बघा वायचा कोइफिशियंट इथं 1 आहे, +1 आहे आणि इथं वायचा कोइफिशियंट काय आहे? -1 आहे. ठीक आहे ना. सो सध्याला साइन बघू नका. कोइफिशियंट किती आहे? 1 आहे. वायचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे. म्हणजे कोइफिशियंट इथं सेम आहे. नंतर तुम्हाला काय चेक करायचं आहे?
नंतर दुसरा पॉइंट, तुम्हाला कोएफिशियंटचे साइन चेक करायचे. चेक साइन ऑफ कोएफिशियंट. साइन चेक करा. आता बघा, जसं की कोएफिशियंट सेम पाहिजे, म्हणजे वायचा कोएफिशियंट काय होता रे, इथं 1 आहे, वायचा कोएफिशियंट काय आहे 1 1. ठीक आहे. नेक्स्ट, चेक साइन ऑफ कोएफिशियंट. चेक साइन ऑफ कोएफिशियंट. साइन जर चेक केले तर बघा, तर इथं काय आलंय 1 आले. 1चं साइन काय आहे प्लस, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1चं साइन काय आहे मायनस. जर दोन अपोजिट साइन झाले, जर दोन अपोजिट साइन असतील, जर दोन अपोजिट साइन आले तर तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे ऍडिशन. पॉइंट क्लिअर आहे का? जर दोन्ही साइन तुमचे अपोजिट असतील, कोएफिशियंट सेम असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं ऍडिशन करायचं आहे. आणि या केसमध्ये तिसरी केस पण तुम्हाला सांगून ठेवतो, तिसरा पॉइंट पण. तिसऱ्या पॉइंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर साइन सेम आले, सपोज मायनस मायनस आलं, प्लस प्लस आलं, तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅक्शन. तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅक्शन. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन होती. आता बघूया आपण, आता आपण याचा यूज करून घेऊया. तुम्हाला एक्झाम्पल मी हे सॉल्व्ह करून दाखवतो. स्टेप काय का, कोएफिशियंट सेम आहे तो चेक करा, जो व्हेरिएबल एलिमेंट करायचा आहे त्याचा. चेक साइन ऑफ कोएफिशियंट, साइन चेक करा, प्लस आहे मायनस आहे, ऍडिशन करा. मायनस मायनस आलं, प्लस प्लस आलं, सबट्रॅक्शन करा. ठीक आहे. सो ऑटोमॅटिक तुमचा वाय व्हेरिएबल एलिमिनेट होऊन जाईल. तर चला सॉल्व्ह करूया याला. तर बघा, आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे. सो तुम्हाला कंडिशन सगळ्या कळल्या, तर चला एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सो सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे बघा, इक्वेशनला नेमिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. सो या ठिकाणी पहिले इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव सेकंड, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. असं तुम्ही त्याला नेमिंग करून घ्या. आता बघा, चेक करा, इथं आपण वाय ला एलिमिनेट करतोय. वायचा कोएफिशियंट सर इथं 1 आहे, म्हणजे सेम सेम आहे. पण सर इथं साइन काय झालेत, अपोजिट झालेत. या कंडिशन मध्ये आपण काय करतोय, ऍडिशन करतोय. काय करतोय, ऍडिशन. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन सेकंड ऍज पर युअर चॉईस. मॅथमॅटिकल वे मध्ये लिहिलं तर सोपं जाईल. काय काय मुलं ऍडिंग 1 अँड इक्वेशन सेकंड असं पण म्हणतात, तरी पण चालतंय, ऍज पर युअर चॉईस. ठीक आहे. सो बघूया आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. सो पुन्हा एकदा परत लिहून घ्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. सो आता इथे आपण काय करणार आहे, ऍड करणार आहे प्लस. सो या ठिकाणी काय होईल रे, हे बघा, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाला का नाही. सो इलिमिनेट झाला. आता काय होईल रे, एक्स प्लस 2x किती येईल मग 3x. ओके. 4 प्लस 2 किती येईल रे 6. सो x ची व्हॅल्यू तुमची किती येईल, x इज इक्वल टू 2. क्लिअर आहे का? सॉल्व्ह करा याला, x इज इक्वल टू 2 येईल. परत तुम्हाला पुढे काय करायचं आहे, ही x ची व्हॅल्यू तुम्हाला कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये इथं पुट करायची आहे. कोणत्या पण एक, कुणाला 1 आवडेल तर कुणाला 2 आवडेल. तर आता मी पुट करतोय फर्स्ट इक्वेशन मध्ये, मी रिस्क नाही बाबा घेणार. ठीक आहे ना, मला सोपं वाटतंय, मी पहिल्याच इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. सो पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. सो बघा, इक्वेशन फर्स्ट काय आहे लिहून घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू 4. आता x ची व्हॅल्यू पुट करा इथं, 2 प्लस वाय इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4, हा प्लस 2 आहे, नंतर काय होईल रे मायनस 2. सो y ची व्हॅल्यू काय आली 2. सो फायनलला तुम्ही सोल्युशन लिहून टाका, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 2. आता आपलं हे जे आन्सर आहे हे बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू आपल्या ओरिजिनल इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे तुम्हाला समजेल की मी जे आन्सर काढलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. एकदा क्रॉस चेक करा. बघा, आता मी काय करतोय, x इज इक्वल टू
आणि y इक्वल टू हे मी क्रॉस चेक करतोय, क्रॉस चेक करा तुमचा आन्सर. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 4 आलं पाहिजे. ठीक आहे. सो बघा इथंच मी पुट करतो, x ची व्हॅल्यू किती आली आपली 2 प्लस y ची व्हॅल्यू किती आली 2 इज इक्वल टू 4. होतं का मॅच? येस, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण पुट करून बघा. x ची व्हॅल्यू किती होती 2 इंटू 2 झाले, मायनस हे y ची व्हॅल्यू किती होती बेटा 2. सो किती झालं रे, हे आन्सर किती येईल 2. ठीक आहे. याचा अर्थ आपण जे सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे त्याचं जे आन्सर आहे ते बरोबर आहे. आय होप की तुम्हाला हे मेथड समजले असेल, कॉन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल. तर चला बघूया आपण नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट मेथड जी आहे ती सबस्टिट्यूशन मेथड आहे. कोणती आहे? सबस्टिट्यूशन. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. सो या मेथडमध्ये तुम्हाला काय म्हणलेलं आहे, तुम्हाला कोणत्या पण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ती दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये पुट करायची आहे. ठीक आहे. सो बघूया आपण डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू, जास्त वेळ न लावता. सो x प्लस y इज इक्वल टू 5, that is equation number first, and x minus y is equal to 3, that is equation number second. तर आता मी काय करतोय बघा, इथून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि त्या या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो. ठीक आहे. सो बघा इथून आपलं x ची व्हॅल्यू काय येईल रे, x इज इक्वल टू 5 मायनस y. x ची व्हॅल्यू काय आली 5 मायनस y. सो पुट x इज इक्वल टू 5 मायनस y इन इक्वेशन सेकंड. तर तुम्हाला काय करायचे आहे, ही जी x ची व्हॅल्यू आहे ही तुम्हाला इक्वेशन सेकंड मध्ये पुट करायची आहे. सर आम्ही या इक्वेशनला नाव दिलं तर चालेल का? द्या. दॅट इज इक्वेशन नंबर थर्ड. आता बघा ही व्हॅल्यू मी या ठिकाणी पुट करतोय. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं बघा, आता x ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा. x ची व्हॅल्यू काय आहे आपली 5 मायनस y इज इक्वल टू 3. ठीक आहे. सो 5 मायनस y मायनस 2y इज इक्वल टू 3. ठीक आहे. सो काय करा, मायनस 2y तिकडे शिफ्ट करा, मायनस 2y काय करा तिकडे शिफ्ट करा. ऍज पर युअर चॉईस, कसं पण करा. 5 शिफ्ट करा, मायनस 2y शिफ्ट करा. सो मायनस 2y मी तिकडे शिफ्ट करतो म्हणजे सोपं होईल, म्हणजे प्लस मध्ये राहील. सो मायनस 2y जर मी तिकडे शिफ्ट केलं तर हे किती होईल रे 2y. इथं आपला 5 तसाच, आणि हा जो प्लस 3 आहे तो या ठिकाणी आणा, म्हणजे काय होईल रे, साइड चेंज केल्यानंतर प्लस 3 चं काय होईल -3. ठीक आहे ना. सो किती येईल हे 2 इज इक्वल टू 2y, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली आपली 1. सो y ची व्हॅल्यू 1 आली, तर ही y ची व्हॅल्यू जी 1 आहे ते आपल्याला परत अगेन पुट करायचे आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. सो आपण पुट करूया. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. सो इक्वेशन 3 काय आपलं बघा, x इज इक्वल टू 5 मायनस y. सो x इज इक्वल टू काय रे 5 मायनस 1 इज इक्वल टू x इज इक्वल टू 4. ठीक आहे. सो फायनल सोल्युशन आपलं काय आलेलं आहे, x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 1. सो परत आपण अगेन काय करणार आहे, चेक करणार आहे ह्या व्हॅल्यू जे आहेत ते आपण इक्वेशन मध्ये पुट करणार आणि आपला आन्सर बरोबर आहे का ते आपण चेक करूया. सो पुट करा मग 4 अँड 1. 4 प्लस 1 इज इक्वल टू 5. येस. सो x आणि y ची व्हॅल्यू आपली बरोबर आहे. नेक्स्ट x ची व्हॅल्यू आपण इथे पुट करूया 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. सो हे पण इक्वेशन आपलं इथं बरोबर आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड पण कळलेला असेल. आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट. सो बघू शकता तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. तर आता ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन रूल जो आहे म्हणजे काय, आता बघा या ठिकाणी तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहे 4 3 4 3 3 4. जर या टाइप मध्ये इक्वेशन बनलं तर तुम्हाला तिथे ऍडिशन सबट्रॅक्शन हा रूल लावायचा आहे. पण मी काय म्हणतोय, आता व्हेरिएबलचे जे कोएफिशिएंट आहेत ते खूप सोपे आहेत. या ठिकाणी तुम्ही हा रूल नाही वापरला तरी पण चालतोय, तरी पण मी तुम्हाला करून दाखवतो. आता त्यांनी सांगितलेलं आहे ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन रूल.
बघा इथं काय झालंय 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 आणि या ठिकाणी काय आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. तर अशा कंडिशन मध्ये 4 3 3 4 अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचंय ऍडिशन सबट्रॅक्शन रूल लावायचा आहे. पण नंबर खूप सोपे होते, सो मला वाटत नाही की तर काही याची गरज आहे, तरी पण मी तुम्हाला दोन्ही पण वेने करून दाखवतो. ठीक आहे, सो चला ऍडिशन सबट्रॅक्शन करूया. सो तुम्हाला काय करायचं आहे आता या ठिकाणी इक्वेशन नेमिंग करून घ्या. 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, सो त्यांनी काय म्हणले पहिल्यांदा ऍडिशन करूया. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 दोघांची तुम्हाला इथं ऍडिशन करायची आहे. सो ऍडिशन करूया आपण. 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. सो प्लस करा 4x प्लस 3x 7x प्लस 3y प्लस 4y 7y इज इक्वल टू हे किती आलं रे 21. सो बघा इथून काय निघेल 7 कॉमन निघेल. 7 ने डिवाइड करा सगळ्या इक्वेशनला. जर मी 7 ने डिवाइड केलं, जर मी 7 ने काय केलं डिवाइड 7 थ्रू आउट. ठीक आहे, सो आपलं सिंपल इक्वेशन बनेल. काय बनेल इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 7 3 जा 21. सो दॅट इज इक्वेशन नंबर 4. सो सुरुवातीला तुम्ही ऍडिशन केली, सो तुम्हाला नवीन इक्वेशन मिळेल. आता परत तुम्ही काय करा एकदा सबट्रॅक्शन करा. इथं तुम्ही काय करा सबट्रॅक्शन करा. सो बघा इथंच मी तुम्हाला करून दाखवतोय. 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 आणि सेकंड इक्वेशन आपलं आहे 3x प्लस 4y 10. आता काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. ठीक आहे ना, सो सबट्रॅक्शन तुम्ही इथं करा मायनस. ठीक आहे, सो इक्वेशन 1 आणि 2 चा आपण काय करतोय सबट्रॅक्शन. सो याच्यामध्ये काय होईल रे 4x मायनस 3x किती येईल मायनस. मायनस मुळे साइन काय होतील हो केअरफुली मायनस मुळे साइन काय होतील इथं चेंज होतील. मायनस मुळे चेंज काय होतील रे चेंज. ठीक आहे, सो सुरुवातीला काय करूया आपण साइन चेंज करून घेऊया. सो मायनस मुळे सर हे मायनस होईल प्लस, हे प्लसचं काय होईल मायनस होईल, हे प्लसचं काय होईल मायनस होईल. सो 4x मायनस 3x किती येईल रे x 3x मायनस 4y मायनस y इज इक्वल टू 11 मायनस 10 किती येईल हे 1. सो दॅट इज इक्वेशन नंबर 4. हे 4 होतं दॅट इज इक्वेशन नंबर 5. ठीक आहे, सो आता तुम्हाला काय करायचं आहे 4 आणि 5 हे दोन इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. बघा आता इक्वेशन कसं सोपं बनलं. ठीक आहे, ऑलरेडी हे पण सोपं होतं, पण कधी कधी नंबर्स मोठे येतात. कधी कधी काय होतात रे नंबर्स इथं मोठे येतात, त्यावेळेस तुम्हाला हे काम करायचं आहे. ठीक आहे, सो आता बघा इथं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सो नवीन इक्वेशन आपले काय आले तर इक्वेशन 4 आणि 5 ला बघा x प्लस y इज इक्वल टू 3 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. ठीक आहे, दॅट इज इक्वेशन नंबर 4. दॅट इज इक्वेशन नंबर 5. ओके, आता बघा सो बघा y चा कोएफिशियंट सेम आहे सर, साइन अपोजिट आहे, त्यामुळे ह्या दोघांची मी काय करेन ऍडिशन. हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे ना, इथे तुम्ही लिहू शकता इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 5 असं तुम्हाला लिहायचं आहे आणि मग तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, सो y आणि मायनस y काय होईल रे इलिमिनेट. x प्लस x 2x 3 प्लस 1 4. सो x ची व्हॅल्यू किती येईल 2. आता x ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकता. x ची जी व्हॅल्यू आहे तुम्ही ते कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकता. सो बघा x ची व्हॅल्यू जी आहे ती कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. सो मी काय करतोय x ची व्हॅल्यू तुमची
फोर्थ इक्वेशन मध्ये पुट करतो. सो पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. ठीक आहे. सो 4 नंबर इक्वेशन काय होतं आपलं, x प्लस y इज इक्वल टू 3. सो 2 प्लस y इज इक्वल टू 3 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली रे, 1. सो फायनलला आपला आन्सर आलेला आहे. ठीक आहे. फायनलला आपला आन्सर काय आलंय, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1. क्लिअर आहे का हा पॉइंट? सो आता काय करूया आपण, क्रॉस चेक करूया की आपले आन्सर आलेले बरोबर आहेत का. व्हॅल्यू पुटअप करून द्या. सर इथं मी 2 पुट केलं आणि y ची व्हॅल्यू 1 पुट केली. सो 4 टू जा 8 प्लस 3 1 जा 3 इज इक्वल टू 11. क्लिअर आहे. सेम इथे पण पुट करून द्या. इथं 2 पुट करा आणि y ची व्हॅल्यू 1 पुट करा. याचं काय रे, 3 2 जा 6 प्लस 4 1 जा 4 इज इक्वल टू 10. समजतंय का? सो आपले जे आन्सर आलेले आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 हे तुमचं आन्सर असेल. ठीक आहे. सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा हे होतं ऍडिशन सबट्रॅक्शन. आता नंबर सोपे होते. ठीक आहे. नंबर सोपे असताना हे काम तुम्हाला करायचं नाहीये. बघा मी काय म्हणतोय, नंबर जर इथं मोठे असते, फॉर एक्झाम्पल असं असतं, ठीक आहे, 99x प्लस 102y इज इक्वल टू 2013. काय काय नंबर असे ना, मी जस्ट इक्वेशन बनवतो, नाही तर तुम्ही म्हणताल सर हे चुकलंय. असं काही नाहीये, मी आपला असंच नंबर घेतोय. ठीक आहे. आणि नेक्स्ट करूया आपण 102x प्लस 99y इज इक्वल टू 1023. ठीक आहे ना. सो असे मी 2 इक्वेशन घेतलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता मला सांगा, तुम्ही जर एकामेकांना जर मल्टिप्लाय करत बसला तर काम काय होईल रे, इथं अवघड होईल. सो या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकदा ऍडिशन करायचं आहे, एकदा सबट्रॅक्शन करायचं आहे. आता एक्झाम्पल सोपं होतं. सो तुम्ही ऍज पर चॉईस करू शकता. ठीक आहे. सो केअरफुली बघा मी अजून काय सांगतोय याच्यामध्ये. जर एक्झाम्पल या टाइप मध्ये आलं, मोठे कोएफिशियंट आले, तर तुम्हाला काय करायचं आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन रूल लावायचा आहे. ठीक आहे. तर चला बघूया आपण आपली नेक्स्ट मेथड किंवा नेक्स्ट पॉइंट. तर चला आता आपली चौथी मेथड बघूया, ग्राफिकल मेथड. सो ग्राफिकल मेथड मध्ये तुम्हाला इथं पूर्णपणे त्यांनी थिअरी लिहून दिलेले आहे. सो ग्राफ कसा ड्रॉ करायचा हे आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सो बघा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकली. x प्लस 3y इज इक्वल टू 7, 2x प्लस y इज इक्वल टू -1. पूर्णपणे तुम्हाला इथं थिअरी दिलेली आहे, तुम्ही थिअरी रीड करू शकता. पण आता आपण काय करूया, एक्झाम्पल थ्रू आपण ग्राफ समजून घेऊया. ठीक आहे. सो हे आहे एक्झाम्पल. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, x आणि y हे जे कोऑर्डिनेट आहेत याचे आपल्याला पॉइंट काढायचे आहेत. ठीक आहे. सो बघा, सो पॉइंट कसे काढायचं. सो सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. सो मी पहिले इक्वेशन इथं घेतोय, x प्लस 3y इज इक्वल टू 7. याचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट माहित पाहिजे. ठीक आहे ना. सो ते कसं करायचं बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर x मध्ये इक्वेशन तयार करा. x इज इक्वल टू 7 मायनस 3y. ठीक आहे. सो आता आपण काय करणार, इथं y ची कोणती पण व्हॅल्यू पुट करणार आणि आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. सो अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी इझी होईल. सो बघा, सो तुम्हाला पहिल्यांदा टेबल क्रिएट करायचा आहे, एक्स वाय, आणि अजून एक इथं क्रिएट करा, एक्स कॉमा वाय, आणि कमीत कमी 3 इथं टेबल असा बनवायचा आहे. ओके. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता वाय चे नंबर असे पुट करा की जेणेकरून आपल्याला एक्स इझी भेटेल, सोपा भेटेल आणि प्लॉट करायला पण इझी जाईल. ठीक आहे. सो बघा वाय ची व्हॅल्यू मी काय करतोय,
y ची व्हॅल्यू मी सध्याला 1 पुट करतो. y ची व्हॅल्यू याच्यामध्ये मी काय करतोय 1 पुट करतोय. सो बघा मी एक एक तुम्हाला इथं व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवतो. जर मी या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर माझा x काय येईल रे सर x इज इक्वल टू 7 मायनस 3 इंटू 1 म्हणजे x ची व्हॅल्यू माझी किती ती 4. सो x ची व्हॅल्यू तुमची काय येईल इथं 4. क्लिअर आहे. नंतर तुम्ही दुसरी कोणती पण व्हॅल्यू पुट करू शकता. सो आता y ची व्हॅल्यू मी काय करतो इथं 2 पुट करतो. y ची व्हॅल्यू मी काय पुट करतो 2 पुट करतो. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू जर मी 2 पुट केली तर x माझा किती येईल रे 7 मायनस 3 इंटू 2 किती रे 1. सो x ची व्हॅल्यू माझी 1 येईल. ठीक आहे. आता काय करा दुसरी व्हॅल्यू पुट करा. सो y ची व्हॅल्यू काय करतो मी 3 पुट करतो. y ची व्हॅल्यू जर मी 3 पुट केली तर काय होईल रे y ची व्हॅल्यू जर मी 3 पुट केली तर काय होईल x इज इक्वल टू 7 मायनस 3 इंटू 3. सो किती येईल हे 7 मायनस 9 म्हणजेच -2 येईल. क्लिअर आहे. तो बघा व्हॅल्यू सिंपल आलेले आहे. ठीक आहे ना. सो इथं तुम्ही फुल कोऑर्डिनेट लिहू शकता. इथं x आणि y चे पॉईंट. सो हा पॉईंट कोणता रे 4,1 1,2 -2,3 नेहमी x चा पॉईंट पहिल्यांदा लिहायचा आहे. ठीक आहे. सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे असंच दुसऱ्या इक्वेशनचा पण x y चे पॉईंट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. तर ते पण मी इथं फाइंड आउट करूया आपण. सो बघा एक्झाम्पल घेऊया 2x प्लस y इज इक्वल टू -1. ठीक आहे. सो आता y ची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट करू. y इज इक्वल टू -1 -2x. y इज इक्वल टू -1 -2x. ठीक आहे. सो आता काय करणार तुम्ही सेम मगासारखं इथं टेबल तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे ना. सो टेबल जरा थोडा व्यवस्थित बनवा. x y x y. ठीक आहे. आता बघा x ची व्हॅल्यू तुम्हाला काय पुट करायची ते तुम्ही करू शकता. आता x ची व्हॅल्यू मी काय करतो इथं x ची व्हॅल्यू समजा मी 1 पुट केली. x ची व्हॅल्यू मी काय पुट केली 1 पुट केली तर काय होईल रे x इज इक्वल टू 1. सो y काय येईल y इज इक्वल टू -1 -2 इंटू 1. सो दॅट इज -3. x ची व्हॅल्यू सो y ची व्हॅल्यू काय रे -3. तुमचा पहिला पॉईंट काय झाला 1, -3. क्लिअर आहे. नेक्स्ट आता x ची व्हॅल्यू तुम्हाला जी पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. सर निगेटिव्ह घेतलं तर चालेल का. हो निगेटिव्ह घेऊन बघा. जर x ची व्हॅल्यू मी -2 ठेवली कुठली पण घ्या काय प्रॉब्लेम नाही. सो y ची व्हॅल्यू काय येऊ शकते सर -1 -2 इंटू हे -2. सो हे किती होईल रे -1 -2 किती येईल +4 म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल तुमची 3. सो x ची व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही -2 ठेवताय त्यावेळेस y ची व्हॅल्यू तुमची काय आली रे 3 आली. सिंपल आहे. ठीक आहे. कोणता पण नंबर तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही की हेच नंबर घेतले पाहिजेत. ठीक आहे. नाव नेक्स्ट आता x चा नंबर तुम्ही घ्या तुम्हाला जो वाटतोय तो. सर 0 घेऊया. ठीक आहे. घेतला 0. जर मी x इज इक्वल टू 0 पुट केलं तर माझी y ची व्हॅल्यू काय येईल करा पुट -1 आणि हे -0 होऊन जाईल म्हणजे y ची व्हॅल्यू माझी काय रे -1. क्लिअर आहे का पॉइंट. सो ह्याचे कोऑर्डिनेट काय आले रे -2, 3 काय आले 0, -1 झालं. सो या कोऑर्डिनेटचा यूज करून तुम्हाला काढायचा आहे ग्राफ. सो आता आपण ग्राफ काढूया. सो ग्राफ काढताना तुम्हाला बघा काय करायचं आहे. सो तुम्हाला ग्राफ दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट डिफाइन करायचा आहे. ठीक आहे. सो ग्राफ पेपरवरती ऑब्विसली एक्स ऍक्सिस असणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित करूया जरा. ठीक आहे. सो तुम्हाला पेपरमध्ये ग्राफ पेपर दिला जाईल. तुम्ही ग्राफ पेपरवरती व्यवस्थित करा. आता मी तुम्हाला हेच करून दाखवतोय. ठीक आहे. ठीक आहे. सो दिस इज युअर वाय ऍक्सिस and this is your x axis. This is negative x, this is negative y. ओके क्लिअर आहे. याला थोडं आपण व्यवस्थित लिहूया. ठीक आहे. ओके आता पॉइंट प्लॉट करा. सो इथं काय असतो आपला ओरिजिन 0
1 2 3 4. बघा आपला मॅक्झिमम इथं तुम्ही चेक करू शकता, मॅक्झिमम पॉईंट कोणता आहे आपला 4 आहे. सो 4 पर्यंत जावा. वाय वरती कोणता आहे, इथं -3 आहे, इथं +3 आहे. ठीक आहे ना. सो काही प्रॉब्लेम नाहीये. सो इथं काय रे, -1 -2 -3 -4. ओके. वाय वरती पण डिपेंड करा, 1 2 3 4. खाली काय येईल, -1 -2 -3 -4. और जिंदगी भर लिखते रहो. ठीक आहे, आयुष्यभर लिहित बस नका, बस झालं एवढं. ठीक आहे. सो आता बघा आपल्याला पॉईंट प्लॉट करायचा आहे. सो मी काय करतोय, पहिली लाईन प्लॉट करतोय. पहिली लाईन या ठिकाणी मी इथं प्लॉट करत आहे. सो आपण कलर चेंज करूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल. ओके, चला. सो आपला पहिली लाईन आपण प्लॉट करायची आहे. सो याच्यामधला पहिला पॉईंट 4, -1. सो 4, -1 कुठे येईल सर, हा 4 आणि हा इथला -1. म्हणजे बघा हा पॉईंट कुठे तर तुमचा इथं येऊन जाईल. समजतंय का? मला वाटतं हे काय असलं करायला नकोच. ओके, समजून घ्या. ठीक आहे. सो हा पॉईंट तुमचा इथं येऊन जाईल. ठीक आहे. 4, -1. थोडं मी अंदाज घेऊन इथं तुम्ही व्यवस्थित काम करायचं आहे. ठीक आहे ना. आणि काय करा, पॉईंटला नाव लगेच देऊन टाका. काय होतं रे, 4 -1. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट 1 2 1. एक्स ला 1, x1 आणि y2, x1 y2. म्हणजे हा पॉईंट तुमचा कुठं असेल रे, या ठिकाणी कुठेतरी असेल. ठीक आहे ना. सो 1 2. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे -2 आणि 3. -2 आणि 3. सो -x एक्सेसला बघा, -2 हे बघा इथं आणि 3. म्हणजे तो पॉईंट तुमचा कुठं असेल रे, या ठिकाणी -2 आणि 3. ओके, चला. सो आपण काय करूया, लाईन क्रिएट करून घेऊया. सगळे पॉईंट ऍट अ टाइम प्लॉट करू नका. अगोदर एक लाईनचे पॉईंट प्लॉट करा आणि ती लाईन तुम्ही काय करा, इथं ड्रॉ करा. सो मी लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे. तुमची जरा व्यवस्थित येईल, तुमची व्यवस्थित येईल, तुमची लाईन काय होईल रे, व्यवस्थित. सो ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे ती बघा काय आहे, लाईन x + 3y = 7. लाईनचं लावून लगेच लिहून टाका. परत तुम्ही लिहिता, अगोदर लाईन काढणार, दोन्ही लाईन काढणार आणि परत नेमिंग तुम्ही उलट सुलट होऊन जातं. तर असं करू नका. ज्या त्यावेळेस जिथे कामं करा, व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. सो तुम्हाला याच्यामध्ये आता काय करायचं आहे, नेक्स्ट बघा, आता आपण सेकंड लाईन या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहे. 2x + y = -1. सो पॉईंट प्लॉट करूया. 1, -3. 1, -3 कुठं आहे, 1. ठीक आहे. आणि -3 म्हणजे तो पॉईंट जो आहे तुमचा, तो या ठिकाणी इथं येऊन जाईल. 1, -3. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे -2 आणि 3. -2 चा x, -2 चा x आणि 3 चा y, म्हणजे तो हा पॉईंट, अगेन हा पॉईंट आलेला आहे. ओके. नेक्स्ट 0, -1. ओके. x चा 0, x चा 0 आणि याचा -1, y चा, म्हणजे हा पॉईंट. ठीक आहे ना. 0, -1. ठीक आहे. सो ही पण लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. सो तुमची जी ही लाईन आहे, ठीक आहे ना, थोडं माझं व्यवस्थित नाही येणार, पण तुमचं मात्र क्लिअर आलं पाहिजे. ठीक आहे. सो ही जी लाईन आहे तुमची, तर लिहून टाका 2x + y = -1. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन लाईनचं इंटरसेक्शन ज्या पॉइंटला झालेलं आहे, दोन लाईनचं इंटरसेक्शन ज्या पॉइंटला झालेलं आहे, ते तुमचं असतं सोल्युशन. तुम्ही जर थेअरीमध्ये बघितलं असेल तर तिथं तो पॉइंट क्रिएट केलेला आहे, लिहिला गेलेला आहे. तुम्ही आय होप की व्यवस्थित रीड करसाल. ठीक आहे. सो मी इथं हायलाइट करतोय, पांढरा कलर घेऊन आपण हायलाइट करूया. ठीक आहे. सो हा जो पॉइंट आहे, हा तुमचा आहे इंटरसेक्शन पॉइंट ऑफ टू लाईन्स. ठीक आहे. आणि हे म्हणजेच तुमचं काय आहे रे, सोल्युशन. सो सोल्युशन मग काय असतं तुमचं,
-2,3. सो x ची व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही. सोल्युशन ऑफ दिस ग्राफ इज x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू 3. ठीक आहे. सो या वेळेने तुमचा आन्सर येऊन जाईल. आता काय काय वेळेस काय होईल, जसं की आता आपलं याच्यामध्ये 2 पॉईंट आपले कॉमन आले, -2, 3, -2, 3 म्हणजे लाईन इथंच इंटरसेक्ट होणार आहे. पण काय काय वेळेस तुम्ही असे पॉईंट घ्याल की हे दोन्ही पॉईंट मिस होतील. हे दोन्ही पॉईंट काय होतील रे, मिस होतील, तुम्हाला हे भेटणारच नाही. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही लाईन ड्रॉ करचाल ऑटोमॅटिक ती लाईन तुमची इंटरसेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. ग्राफ पेपरवरती तुमचा ॲक्युरेट ग्राफ येईल. आता आपण इथं ग्राफवरती नाही काढला, आपण अशाच लाईन ड्रॉ करून इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला ग्राफिकल मेथड एकदम व्यवस्थित समजली असेल. तुम्ही एकदा बघू शकता, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण आपला नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. जास्त वेळ न लावता आय होप की तुम्हाला ग्राफिकल मेथड समजले असेल. तर चला आता बघूया आपण आपला नेक्स्ट पॉईंट. तर चला आता आपण बघूया नेक्स्ट मेथड म्हणजेच क्रॅमर्स रूल. सो क्रॅमर्स रूलला अजून एक नाव आहे. डिटर्मिनंट मेथड तर आहेच, पण अजून एक नाव काय रे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो सुरुवातीला बघूया आपण डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची. सो डिटर्मिनंट फॉर्म तुमचा या फॉर्मॅटमध्ये असेल. ठीक आहे ना. सो डिटर्मिनंट व्हॅल्यू कशी काढायची हे तुम्हाला मी सांगतो अगोदर. तर तुम्हाला काय केलं जाईल इथं, ए डी बी सी हे डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे ना. हे एलिमेंट आहेत रो वाईज आणि कॉलम वाईज. सो तुम्हाला डी ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. ए इज इक्वल टू ए इंटू सी मायनस बी इंटू डी. हे काम तुम्ही केलं की तुमची डिटर्मिनंट व्हॅल्यू निघून जाईल. सो याच्यामध्ये बघा डी दिलेला आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे डीएक्स. सो डीएक्स पण तुम्हाला असा डिफाईन करायचा आहे. तो कसा काढायचा मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजून सांगेन. नेक्स्ट पॉईंट आहे डीवाय. सो डीवाय पण कसा फाइंड आउट करायचा हे पण मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगेन. त्या अगोदर आपण फॉर्म्युला बघूया. तो याचा फॉर्म्युला जो आहे तो एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी. ठीक आहे. आणि वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. बस dx डी आणि dy हे फाइंड आउट केलं की तुमचे x आणि y ची व्हॅल्यू निघून जाते. म्हणजे ते आपलं सोल्युशन असतं. तर आपण ते बघूया एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे. सो एक्झाम्पल बघा काय आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. 4m + 6n इज इक्वल टू 54, 3m + 2n इज इक्वल टू 28. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं टार्गेट तुमचं ठीक आहे. सो फर्स्ट टार्गेट असेल तुमचं डी डिफाइन करणं. ठीक आहे ना. डी नेक्स्ट डीएक्स आणि नेक्स्ट डीवाय. आता बघा एक्स आणि वायच्या ठिकाणी कोण आलंय, एम आणि एन. त्यामुळे फॉर्म्युलेमध्ये काय येईल, डी तर येईल तसाच, एक्सच्या ठिकाणी येईल एम आणि वायच्या ठिकाणी येईल एन. सो डीएम आणि डीएन आपण फाइंड आउट करणार आहे. सो काय करा, इक्वेशन ॲज इट इज सुरुवातीला लिहून घ्या. 4m + 6n इज इक्वल टू 54, 3m + 2n इज इक्वल टू 28. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. तर डी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करायचंय ते बघा. सो तुम्हाला डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी वेगळा कलर घेतो इथं. ठीक आहे. सो डी इज इक्वल टू डिटर्मिनंट व्हॅल्यू तुम्हाला कशी फाइंड आउट करायची बघा. तुम्हाला काय करायचं आहे इथं, कॉन्स्टंटचे जे कोएफिशियंट आहेत किंवा नंबर आहे, नंबर जे आहेत ते तुम्हाला क्लोज करायचे आहेत. ठीक आहे ना. सो बघा कॉन्स्टंट मी क्लोज केला. सो काय दिसतंय 4 6 3 2. कळतंय. कॉन्स्टंटला काय करा, क्लोज करा. ठीक आहे. 4 6 3 2 हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. 4 6 3 2 आणि डिटर्मिनंट व्हॅल्यू सॉल्व करा. 4 2 जा किती रे 8 मायनस 6 3 जा 18. सो इज इक्वल टू किती रे -10. क्लिअर आहे पॉइंट. नेक्स्ट पॉइंट डी एम. आता बघा जसं कॉन्स्टंटला मी क्लोज केलं तसं तुम्हाला काय करायचंय, एमचे जे कोएफिशियंट आहे त्याला क्लोज करायचं आहे. बघा एमच्या कोएफिशियंटला मी क्लोज केलं तर काय दिसतंय 6 54 2 28. पण लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, लिहिताना तुम्हाला 54 6 आणि 28 2 लिहायचंय. 54 ला अगोदर घ्या. म्हणजे काय करणार तुम्ही 54 6 आणि इथं काय रे
28 2. ठीक आहे, ओके. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लाय. 54 2 जा 108 मायनस 6 इंटू 28. 6 8 जा 48, कॅरी आला 4. 6 2 जा 12 अँड 4 168. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते आपलं किती येईल रे, -60. सेम तुम्हाला अजून एक व्हॅल्यू काढायची आहे, ती म्हणजे dn. सो dn फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, n चे कोएफिशिएंट क्लोज करा. काय दिसतंय, 4 54 3 28. बस. ठीक आहे, याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड द्या. 4 54 3 28. सो इथं करा सॉल्व. 4 8 जा 12, 4 2 जा 8 8 अँड 4 8 जा 32, 4 8 जा 32, कॅरी आला 3, 4 2 जा 8 अँड 3 11. सो हे किती रे, 112 मायनस, ठीक आहे, मायनस 54 इंटू 3, 3 4 जा सर 12, कॅरी आला 1, 3 5 जा 15 अँड 1 16. ठीक आहे, सो करा. इथे किती रे, 0. 2 मधून 2 गेला 0, 6 मधून 1 गेला 5, इथे येईल -50. बघा आपण काय केलं, इथं ग्रेटर नंबर मधून मी काय केला रे, स्मॉलर नंबर मायनस केला. ठीक आहे ना. सो आलं किती, 50, आणि ग्रेटर नंबरचं साइन इथं आपण दिलेलं आहे. सो आपल्याला इथं काय भेटलं, डी भेटला, डीएम भेटला, डीएन भेटलेला आहे. सो आता आपल्याला एम आणि एन इथं फाइंड आउट होऊन जाईल. ठीक आहे, सो बघूया आपण. सो एमचा फॉर्म्युला काय येईल, डीएम अपॉन डी. सो डीएम तुम्हाला माहित आहे, -60 अपॉन -10 म्हणजेच 6, आणि एन किती रे, डीएन अपॉन डी म्हणजे किती आलं रे, -50 अपॉन -10 इज इक्वल टू 5. काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल. ठीक आहे ना, स्ट्रेट फॉरवर्ड डिवायडेशन आहे. ठीक आहे, सो ऍज पर युअर चॉईस. सो आपलं सोल्युशन फायनली काय आलेलं आहे, इथं m इज इक्वल टू 6 अँड n इज इक्वल टू 5. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की क्रॉस चेक इथं तुम्ही करून बघू शकता. सो तुम्ही काय करा, याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता बघूया आपण आन्सर बरोबर आहे की नाही आपलं चेक करूया. ठीक आहे, सो आता इथं बघा मी काय करतोय, व्हॅल्यू पुट करतोय. m ची व्हॅल्यू तुम्ही 6 टाका. 6 टाका, किती होईल रे, 4 6 जा 24. n ची व्हॅल्यू किती टाकली, 5 प्लस 6 इंटू 5 30, किती आलं, 54. येस, आपलं हे आन्सर बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये पुट करून बघा. 6 हे किती आलं सर, हे आलं आमचं 18 प्लस हे किती आलं, 2 इंटू 5 10, किती आलं रे, 28. सो हे पण हे काय झालं इथं, मॅच. म्हणजे आपण जे सोल्युशन काढलेलं आहे ते एकदम बरोबर आहे. हे तुम्हाला शेवटला काम करायचं आहे. ठीक आहे, जर तुमचं आन्सर बरोबर आलं तर समजून जावा की हे तुमचे हातातले मार्क आहेत, आणि जर तुमचं आन्सर बरोबर नाही आलं तर तुम्हाला समजेल की आपलं कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला ही मेथड समजली असेल. तर आता आपण बघूया नेक्स्ट मेथड. तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट, म्हणजेच नॉन लिनियर इक्वेशनचं आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा समोर तुम्हाला पॉइंट दिसतोय, नॉन लिनियर इक्वेशन रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. म्हणजे तुम्हाला इक्वेशन थोडं कॉम्प्लिकेट दिलं जाईल, त्याला थोडं आपल्याला सोपं बनवायचं. ठीक आहे, सो या ठिकाणी आहे पूर्णपणे त्याची थेअरी, पण मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजवणार आहे. जर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला समजत बसलं तर तुम्हाला हे अवघड वाटेल. ठीक आहे, सो एकदा तुम्ही थेअरी बघू शकता. आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. ठीक आहे, सो बघा हे आहे एक्झाम्पल. कन्वर्ट द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन इनटू लिनियर अँड सॉल्व. आता बघा एक्झाम्पल कसं दिसतंय, आतापर्यंत फक्त एक्स आणि वाय दिसायचं, आता दोघं पण एकत्र आलेत, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. तर आता बघा एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला पूर्ण याची प्रोसेस सांगतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म तुम्हाला रिड्यूस करायचा आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये. तर तुम्हाला काय करायचंय बघा, इथं जो 1/x प्लस वाय आहे याला आपण काहीतरी सपोज करूया किंवा लेट करूया. बघा इथं एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय दिसतंय सेम सेम.
आणि तुम्हाला या टाईपचं इक्वेशन भेटेल, असं कसं पण भेटणार नाहीये. ठीक आहे. सो लेट, आता मी काय करतो बघा, 1/x + y इज इक्वल टू, ह्याला काय म्हणूया आपण, m. ठीक आहे. आणि 1/x - y इज इक्वल टू काय करूया याला आपण n म्हणूया. आता मी याला लिनिअर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतोय बघा. 1/x + y इज इक्वल टू m म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ओरिजिनल जे इक्वेशन आहे ते कसं बनेल रे, हे बघा. ह्याला अगोदर मी सिम्प्लिफाय करतो. 10 1/x + y असं लिहू शकतो, येस और नो, प्लस 2 इंटू 1/x - y. ठीक आहे, इज इक्वल टू 4. सो आपलं लिनियर इक्वेशन काय बनेल रे, पुट करा ह्या व्हॅल्यू इथं, 10m + 2n इज इक्वल टू 4. क्लिअर आहे का पॉईंट, चालेल का नाही, सिंपल. पण आपल्याला आन्सर काढताना एक्स आणि वायच काढायचं आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो कसं काढायचं आहे ते. ओके, नाव नेक्स्ट पण करून घेऊया. आता बघा सेम याला पण तुम्ही असंच करू शकता. सो काय होईल याचं, सर 15 कॉमन काढूया आपण. सो हे काय होईल रे, 1/x + y मायनस 5 इंटू 1/x - y ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -2. ठीक आहे. सो लेट केलेली व्हॅल्यू आता इथं पुट करा. सो हे काय येईल मग इक्वेशन, 15m - 5n इज इक्वल टू -2. सो याला इक्वेशनला 1 म्हणू शकता आणि या इक्वेशनला तुम्ही 2 म्हणू शकता. ठीक आहे. किंवा सर आम्ही याला अगोदर नेहमी करतो 1 2, परत याला 3 4 करतो, ऍज पर युअर चॉईस. ठीक आहे ना, सिंपल करण्याचा प्रयत्न करा, जास्त नंबरिंग नाही वाढवलं तरी पण याच्यामध्ये चालतंय. जो चेक करणारा टीचर आहे त्याला समजलं बस. ठीक आहे. आता बघा सिंपल झालं, आता तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला पटापट सॉल्व्ह करून घेऊया. आता याच्यामध्ये मला काय करता येईल, आपण एक काम करूया. ओके, मी काय करतो, n ला इलिमिनेट करतो. काय करतो मी, n ला इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. सो बघा पहिल्यांदा चेक करा कोइफिशियंट काय आहे इथं, सर +2, इथं काय आहे -5 2 5. सो मला काय करावं लागेल, कोइफिशियंट अगोदर सेम करावे लागेल. सो इथं तुम्हाला करायचं काय आहे, मल्टिप्लाय करा. सो इक्वेशन 1 ला मला कितीने मल्टिप्लाय करू, सो 5 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. सो काय होईल मग, हे काय होईल, 10 इंटू 5 50m प्लस 5 2 जा 10n 5 4 जा 20. येस और नो, दॅट इज इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशनला काय करा, सर मला कोएफिशिएंट सेम करायचं आहे. सो त्याला 5 ने केलं, त्याचं 2 ने याला मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाय बाय 2. क्लिअर आहे का. सो बघा आता काय होईल इक्वेशन नवीन तयार, सर 15 2 जा 30m मायनस 10n -4. दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता बघा 10 10 झाला का कोएफिशिएंट सेम. आता साइन बघा, इथं काय आलंय मायनस, इथं काय आलंय प्लस. अपोजिट साइन आल्यानंतर आपण काय करतो, ऍडिशन करतो. ठीक आहे. सो ऍडिशन करून घेऊया आपण. तो मी काय करतोय, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 आपण करूया. ठीक आहे. ओके. सो आता इक्वेशन 3 आपलं काय आलं, एक काम करू इथले तुम्ही, 50m प्लस 10n इज इक्वल टू 20. ठीक आहे. आणि फोर्थ इक्वेशन आहे 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. ठीक आहे. सो हे करायचं आहे आपल्याला ऍड. सो प्लस 10 मायनस 10 कॅन्सल, 50 प्लस 30 किती येईल रे, 50 प्लस 30 येईल 80. 80m इज इक्वल टू 20 मायनस 4 16. सो m ची व्हॅल्यू तुमची किती येईल रे, 16/80 म्हणजेच 1/5. क्लिअर आहे का पॉइंट. m ची व्हॅल्यू आली तुमची 1/5. आता आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची.
आपल्याला काय करायची आहे, एन ची व्हॅल्यू. सो तुम्ही काय करा, एम ची व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका आणि तिथून तुम्ही एन ची व्हॅल्यू काढू शकता. ओके, सो आता मी काय करतो इथं, एम ची व्हॅल्यू मी पुट करतो इक्वेशन नंबर 3 मध्ये. ठीक आहे, सो आता बघा मी इथं लिहितोय पुट m इज इक्वल टू -1/5 इन इक्वेशन 3. ठीक आहे, आता सध्याला काय करतो मी, जरा थोडं याला इरेज करतो. ओके, हा पार्ट आपण काय करू इथं इरेज, इथंच मी सॉल्व्ह करतो. आय होप की तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे, आता टाका एम ची व्हॅल्यू इथं 50 इंटू एम ची व्हॅल्यू काय रे बेटा, 1/5 प्लस 10n इज इक्वल टू 20. ओके, 5 1 जा 5 10 जा, सो हे किती रे, 10n इज इक्वल टू 20 प्लस 10 तिकडे गेला, काय झालं -10. सो हे किती येईल 10. सो n ची व्हॅल्यू तुमची किती येईल सर, 10/10 म्हणजेच 1 येईल. ठीक आहे, सो आता आपण काय करूया, आता आपलं काम झालंय का सर, मला m ची पण व्हॅल्यू भेटली सर, मला n ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे, मला m ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. सो माझा आन्सर आलाय, असं नाहीये, कारण की आपल्याला ओरिजिनल इक्वेशन मध्ये x आणि y आहे. सो आपल्याला x आणि y डिफाइन करायचे आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, m आणि n ची व्हॅल्यू इथं तुम्ही जिथं लेट केलता, सपोज केलता, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पुट करायचं आहे. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट स्लाइड घेऊया. सो आपल्या काय काय व्हॅल्यू आल्या, ठीक आहे बघूया आपण. 1 + xy आणि n ची व्हॅल्यू आपली आली 1, m ची व्हॅल्यू आली आपली 1/5. ठीक आहे, ठीक आहे, सो आपली इथं m ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 1/5 आणि n ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 1. पण आपले ओरिजिनल इक्वेशन काय आहेत, 1/x + y इज इक्वल टू m आणि 1/x - y इज इक्वल टू n. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, आता याला सॉल्व्ह करायचं आहे. सो बघा, m ची व्हॅल्यू तर पुट करा, 1/x + y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे रे, 1/5. ओके, सो हे काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल रे, x + y इज इक्वल टू 5 आणि इथं काय होईल रे, 1/x - y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. सो x - y इज इक्वल टू 1. सो हे नवीन तुम्हाला इक्वेशन इथं बघायला भेटतील. सो या इक्वेशनला म्हणतोय मी 5 नंबर 6 नंबर, जो नंबर तुम्हाला द्यायचा तो द्या, 2 नंबर द्यायचा तो तुम्हाला द्या, 5 आणि 6. आता ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह केलं की माझे आन्सर येऊन जातील. ठीक आहे, सो आपण सॉल्व्ह करूया. सो बघा, y एलिमेंट करायला मला सोपं जाईल, अपोजिट साइन आहे, सो ऍडिशन करूया. इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6. ओके, सो x + y इज इक्वल टू 5, x - y इज इक्वल टू 1, प्लस करा. ठीक आहे, सो हे मायनस मायनस प्लस मायनस कॅन्सल, 2x, 5 + 1 6. सो x ची व्हॅल्यू किती आली 3. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू परत पुट करा, इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5, x + y इज इक्वल टू 5. सो 3 + y इज इक्वल टू 5 म्हणजे y इज इक्वल टू किती 2. ठीक आहे, सो फायनलला आपला आन्सर इथं काय आलेला आहे, आन्सर x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2. आणि तुम्ही क्रॉस पण चेक करू शकता की आपला आन्सर बरोबर आहे का नाही. तर आता आपला याच्यामधला शेवटचा पॉईंट म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं, वर्ड्स प्रॉब्लेम. सो आपण तो बघूया आता आपला शेवटचा पॉईंट. याच्यानंतर मी तुम्हाला PYQ पण करणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या.
ठीक आहे. सो बघा इथं आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पल वर्ड्स प्रॉब्लेम दिलेला आहे. सो प्रॉब्लेम काय आहे तो अगोदर आपण समजून घेऊया. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीषा अँड सविता इज 31 इयर्स. ठीक आहे, दोघांच्या प्रेझेंट एजचे सम 31 दिलेले आहे. मनीषा एज इज 3 ago was 4 times the age of Savita at that time. Find their present ages. तर आपल्याला मनीषा आणि सविता यांचं प्रेझेंट एज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वर्तमान वय म्हणजे चालू वय त्यांना आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, क्वेश्चन अगोदर व्यवस्थित रीड करून घ्या. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, शेवटी यायचं फाइंड देअर प्रेझेंट एज. आणि जे प्रेझेंट एज लिहिलेलं आहे फाइंड, त्याला तुम्हाला एक्स आणि वाय म्हणायचं आहे. सो मनीषाच्या प्रेझेंट एजला आपण एक्स म्हणूया आणि सविताच्या प्रेझेंट एजला आपण वाय म्हणूया. ठीक आहे. सो चला, ठीक आहे, सोल्युशन लिहूया. लेट प्रेझेंट एज ऑफ मनीषा, प्रेझेंट एज ऑफ मनीषा काय करूया, एक्स इयर्स. ठीक आहे, एक्स इयर्स. सिमिलरली प्रेझेंट एज ऑफ सविता वाय इयर्स. ठीक आहे. नाव आता त्याच्यामधली पहिली कंडिशन कोणती आहे ते बघा, सम करा प्रेझेंट एज ऑफ मनीषा अँड सविता. सो याच्यामध्ये केस फर्स्ट किंवा कंडिशन फर्स्ट मध्ये काय म्हणलेलं आहे, सम करा एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 31. सो दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. केस सेकंड नीट रीड करा. आता केस सेकंड रीड करण्याच्या अगोदर त्याला आपण काय करूया, अगोदर सिम्प्लिफाय करूया. मनीषा एज इज 3 ago. 3 ago म्हणजे काय, 3 ago म्हणजे काय, 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय काय असणार आहे. सो आपण कंडिशन अगोदर लिहूया. केस सेकंड मध्ये 3 years ago, 3 years agoचं अगोदर आपण कंडिशन लिहूया. ठीक आहे ना. सो मनीषासाठी 3 years ago काय होईल रे, मनीषासाठी 3 years ago काय होईल सर, एक्स मायनस 3. क्लिअर आहे पॉइंट, 3 वर्षापूर्वी ना, एक्स मायनस 3. सिमिलरली सवितासाठी काय होईल, वाय मायनस 3 इयर्स. ओके. आता कंडिशन सेकंड किंवा केस सेकंड व्यवस्थित रीड करून घ्या. त्याच्या अगोदर तुम्हाला हे काम करायचं आहे. आता बघा कंडिशन सेकंड काय म्हणते, मनीषा एज इज, मनीषा एज. ओके, म्हणजेच काय रे, दुसरे क्वेश्चन क्रिएट करूया आपण. ठीक आहे, मग काय लिहितं, एक्स मायनस 3 इज, इज म्हणलं म्हणून इज इक्वल टू 4 टाइम्स. ओके, 4 टाइम्स सविता एज, त्या टायमिंगचं सविताचं एज वाय मायनस 3. सो याला सिम्प्लिफाय करा. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4y मायनस 12. सो याच्यामध्ये काय करा, व्हॅरिएबल्स एका साईडला घ्या. ठीक आहे, आणि जो नंबर आहे तो एका साईडला न्या. सो 4y इकडे आला, प्लसचं मायनस झालं, एक्स मायनस 4y, आणि हा जो मायनस 3 आहे तो तिकडे शिफ्ट झाला, म्हणजे प्लस 3 म्हणजे किती होईल रे, म्हणजे हे होईल मायनस 9. सो दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. हायलाइट करतोय मी दोन्ही पण इक्वेशन. हे बघा, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. सो आपण इथं सॉल्व करूया. सो यासाठी मी काय करतोय, नेक्स्ट स्लाइड घेतो. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 आणि एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. ठीक आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 आणि एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. एकदा क्रॉस चेक करूया आपले. ठीक आहे, एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. ओके. ठीक आहे. सो बघा क्लिअर आहेत. आता एक्झाम्पल, आता ह्या लिनियर इक्वेशनला सॉल्व करा. सो दॅट इज इक्वेशन नंबर 1
2, ठीक आहे. सो याच्यामध्ये मला दिसतोय बघा एक्सला कोइफिशियंट पण सेम आहे, पण इथं साइन काय झालंय, साइन मात्र इथं सेम आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल रे, सबट्रॅक्शन. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. दुसरा पेन घेऊया, ठीक आहे. सो हे काय होईल मग, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 आणि एक्स मायनस 4y इज इक्वल टू -9. सो मायनस केल्यानंतर साइन काय होईल रे, प्लसचं मायनस होईल, इथं मायनसचं काय होईल, प्लस होईल, इथं मायनसचं काय होईल, प्लस होईल. एक्सला एक्स कॅन्सल. सो y प्लस 4y किती रे, 5y इज इक्वल टू 31 प्लस 9 किती येईल, 40. सो y ची व्हॅल्यू किती इथं, 8. ठीक आहे. ही y ची व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. सो पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. सो x प्लस y किती दिलेला आहे, 8 आलेला आहे, इज इक्वल टू 31. सो x इज इक्वल टू किती होईल रे, 31 मायनस 8 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती रे, 23. ठीक आहे ना. सो शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे, कारण की हे वर्ड्स प्रॉब्लेम आहेत. सो मग काय येईल रे, प्रेझेंट एज ऑफ मनीषा इज 23 years. ठीक आहे. आणि सिमिलरली प्रेझेंट एज ऑफ सविता इज 8 years. ठीक आहे. तर एवढा सिंपल होता हा क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजला असेल. प्रॉपरली तुम्हाला इथं सेंटेन्स मध्ये फायनल आन्सर लिहायचं आहे. तर आता आपण बघणार आहोत PYQ मधले क्वेश्चन्स. ठीक आहे. सो चला करूया आपण PYQ. PYQ आलेला आहे बघा. त्याच्यामध्ये 4 मार्क्सचे आहेत, अप्लाइड 3 मार्क्सचे क्वेश्चन पण आहेत. ठीक आहे. सो बघा याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्ही बघू शकता PYQचा. कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इनटू सायमल्टेनियस इक्वेशन अँड सॉल्व स्क्वेअर रूट ऑफ x डिवाइडेड बाय y इज इक्वल टू 4 अँड 1 अपॉन x प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन xy. मार्च 20 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आला होता. तर बघा क्वेश्चन त्यांनी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. ठीक आहे ना. सो आम्ही ते पण करून घेत आहोत तुमच्याकडून, की जेणेकरून क्वेश्चन तुमच्याकडून मिस होऊ नये. तर क्वेश्चन वेगळा आला म्हणून घाबरू नका, याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करा. सो पहिलं जे इक्वेशन आहे आपलं ते काय आहे रे, काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ x अपॉन y इज इक्वल टू 4. ठीक आहे. ओके. आणि नेक्स्ट जे इक्वेशन आहे तुमच्याकडे 1 अपॉन x प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन xy. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे बघा, याला सुरुवातीला स्क्वेअरिंग करून घ्या. स्क्वेअरिंग केलं की तुमचं रूट काय होईल रे, गायब होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. जर स्क्वेअरिंग केलं तर काय होईल, रूट काय होईल, कॅन्सल. x अपॉन y इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे x इज इक्वल टू नथिंग बट 16y. समजतंय का, बघितलं का कसं सिंपल झालं. ठीक आहे. आता हे पण सेमच, क्रॉस मल्टिप्लाय करा अगोदर, ह्याला पण सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला, गोष्टी सिम्प्लिफाय करा अगोदर. ठीक आहे ना. सो y इंटू 1 y प्लस x इंटू 1 x अपॉन xy इज इक्वल टू 1 अपॉन xy. सो इक्वल साइन आहे आणि बेस आणि डिवाइड, बेस म्हणजेच डिनॉमिनेटर किंवा डिवाइडला तुमच्या सेम टर्म्स आलेत. सो सेम टर्म्स आपण काय करू शकतो, कॅन्सल आउट करू शकतो. किंवा हा XY तिकडे इथं डिवाइडला आहे, तिकडे मल्टिप्लायला जाईल, कॅन्सल होईल. ॲज पर युअर चॉईस कसं पण कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. सो हे इक्वेशन काय आलं मग, x प्लस y इज इक्वल टू 1. आता मला सांगा तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करू शकता का, येस ऑर नो. मग मला तुम्ही ह्याचा आन्सर सांगणार कमेंटमध्ये का सॉल्व्ह करून देऊया. ठीक आहे. तर सॉल्व्ह करून देऊया. आपण
नेक्स्ट सेशन पासून काय करूया, तुम्हाला मी एखादा क्वेश्चन एक्स्ट्रा देत जाईल ज्याचा आन्सर मला कमेंटमध्ये पाहिजे. ओके, तर आता मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून देतो. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, इक्वेशन नंबर याला 1 म्हणा, याला 2 म्हणा. सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करा. डायरेक्ट आपल्याला आयतच भेटलेला आहे, आयत भेटलंय, ठीक आहे ना. सो आपण त्याच्यामध्ये काय करूया, पुट करूया. सो पुट x इज इक्वल टू 16y इन इक्वेशन सेकंड. सो याच्यामध्ये मी पुट करतोय, हे बघा इथं पुट करतो मी. x ची व्हॅल्यू काय रे, 16y प्लस y इज इक्वल टू 1. सो हे होईल 16y प्लस y 17y इज इक्वल टू 1. सो y ची व्हॅल्यू येईल 1/17. ठीक आहे. आता y ची व्हॅल्यू जी आहे ते कोणते पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. सो y ची व्हॅल्यू आता मी पुट करतोय, y इज इक्वल टू 1/17 इन इक्वेशन, कुठे पुट करताय तुम्ही, ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा म्हणजे x भेटेल डायरेक्ट. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 16y. सो x इज इक्वल टू 16/17. सो फायनली आपले सोल्युशन आलेले आहेत. x इज इक्वल टू 16/17 आणि y इज इक्वल टू 1/17. काय होतं का एक्झाम्पल मध्ये, फक्त त्यांनी काय केला, चेहरा थोडा बघितला, तुम्ही घाबरला, असं करू नका. ठीक आहे, लगेच जजमेंट देऊ नका, सिम्प्लिफाय करा, ट्राय करा, पेन उचला, प्रयत्न करा. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला आता आपण बघणार आहोत सेकंड PYQ. तर सेकंड PYQ बघा, ऍप्लिकेशन बेस आहे. सो क्वेश्चन रीड करून घेऊया आपण. क्वेश्चन पर्यंत रीड करा व्यवस्थित आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. द पेरिमीटर ऑफ एन आयसोसेलेस ट्रायंगल इज 24 सेंटीमीटर. ठीक आहे. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर, लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. फाइंड ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. सो पहिलं मला कळालेलं आहे, आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय रे, असा ट्रायंगल ज्याच्या दोन्ही साइड काय असतील रे, इक्वल. क्लिअर आहे पॉइंट. सो मी त्याला नेहमी करून घेऊ P, Q आणि R. सपोज या साईडला मी A म्हणतो, या साईडला B म्हणलं, या साईडला C म्हणलं. ठीक आहे ना. सो पहिली कंडिशन रीड करा, द पेरिमीटर ऑफ एन आयसोसेलेस ट्रायंगल. पेरिमीटर म्हणजे काय असतं, सो आपण गिव्हन लिहिण्याचा प्रयत्न करूया, जे पण काय दिलेलं आहे ते. ओके, perimeter of an isosceles triangle, perimeter of an isosceles triangle is equal to 24. क्लिअर आहे. सो पेरिमीटर काय करता येईल मग आपल्याला, तिन्ही साईडची सम करा, A प्लस B प्लस C इज इक्वल टू 24. ओके, नाव आता सेकंड कंडिशन रीड करा. ओके, द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड, लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड 30 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. तर बघा, ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेसच्या 30 सेंटीमीटर लेस आहे कोणती साईड, त्याची कॉन्ग्रुएंट साईड. ठीक आहे ना. सो हा तुमचा बेस झाला. बेसची ही जी आहे ही तुमची कॉन्ग्रुएंट साईड आहे. ठीक आहे. सो सुरुवातीला काय करूया आपण, सपोज करूया लेंथ ऑफ इट्स बेस सपोज करूया. सो मी करतो लेंथ ऑफ इट्स बेस इज इक्वल टू x सेंटीमीटर. ठीक आहे. ओके, म्हणजे मी बेसला काय सपोज केलं रे, x. आता नीट रीड करा, लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड म्हणजे ही 30 सेंटीमीटर लेस आहे कशापेक्षा, ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस, याच्यापेक्षा पण डबल. म्हणजे हे इक्वेशन काय येईल, किंवा ही साईड काय येईल तुमची 2x मायनस 13. क्लिअर आहे का पॉइंट. ट्वाइस द इट्स बेस लेस दॅन 13. सेम इक्वलला आपण हे येईल 2x मायनस 13. ठीक आहे. सो तुम्हाला साईडच्या आता इक्वेशन माहीत झालेले आहेत इन टर्म्स ऑफ x. सो व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूया आणि आपल्याला त्याच्यावरून साईड निघून जाईल. आता बघा, ओके, सो इथं मी अगोदर हा पण पॉईंट क्लिअर करून लिहितो. ठीक आहे ना. हा पण पॉईंट लिहून टाकूया आपण. काय आहे बाबा, आपण डायग्रामॅटिकल बघितलेला आहे. ठीक आहे ना. डायग्राम वरून आपण समजून लिहितोय. सो लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड.
ठीक आहे, काय रे 2x मायनस 13. ठीक आहे, सो ह्या आपल्याला आपण हे सपोज केलेल्या गोष्टी आहेत. ओके, चला, सो आता आपल्याला साईड्स मिळालेल्या आहेत. इक्वेशनचा यूज करूया आणि आपण साईड्स फाइंड आउट करूया. ठीक आहे, सो आता मी इक्वेशन घेतोय इथं a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 24. सो a ची व्हॅल्यू तुमची काय आहे तिथं डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला 2x मायनस 13 प्लस b ची व्हॅल्यू x प्लस c ची व्हॅल्यू 2x मायनस 13 इज इक्वल टू 24. करा सम 2x प्लस x प्लस 2x किती येईल 5x मायनस 26 इज इक्वल टू 24. कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करा. 5x इज इक्वल टू 50. सो x इज इक्वल टू काय होईल रे 10. मला सांगा x इज इक्वल टू 10 आहे तर मी बाकीच्या साइड्स पण काढू शकतो. x म्हणजे काय आहे सर QR इज इक्वल टू x दॅट इज 10 सेंटीमीटर. बाकीच्या दोन्ही पण साइड करून घ्या. ओके, PQ म्हणजे 2x मायनस 13. ओके, सो हे किती होईल रे 20 मायनस 13 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि नेक्स्ट तुमची साइड जी आहे ती PR. मला सांगा PR इक्वल आहे PQच्या. सो दिस इज ऑल्सो 7 सेंटीमीटर. साइड्स तुम्हाला माहित आहेत PQ QR PR. म्हणजेच हा जो आहे तो आपला बेस होता. ठीक आहे, आणि ह्या तुमच्या दोन्ही पण कॉन्करंट साइड. ठीक आहे, सो अशा पद्धतीने त्या तिन्ही साइड काय असतील रे तिन्ही साइड काय असतील length of all sides of triangle is 10 centimeter, 7 centimeter and 7 centimeter. So this is your answer. हे फायनलला फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. आय होप की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. एकदम व्यवस्थित सांगितलेला आहे, स्पीड पण खूप कमी आहे. ठीक आहे, सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, तर आता आपण अजून एक PYQ बघणार आहे. सो चला बघूया नेक्स्ट PYQ. तर बघा हा पण PYQ 4 मार्क्ससाठी आलेला आहे. ठीक आहे, डिस्टन्स स्पीड आणि टाइम याच्यावरती हा PYQ डिपेंड आहे. ऍप्लिकेशन बेस PYQ आहे. ठीक आहे, सो क्वेश्चन रीड करूया. आउट ऑफ 555 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सर्टन डिस्टन्स बाय बस अँड रिमूव्हिंग डिस्टन्स बाय कार. रिमूव्हिंग नाही आहे सध्या, ठीक आहे ना, हे रिमेनिंग असेल. ठीक आहे, ओके, तर इथं जो आहे रिमेनिंग डिस्टन्स. ठीक आहे, ओके, क्लियर आहे. रिमेनिंग डिस्टन्स बाय कार. बस ट्रॅव्हल विथ अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. ओके, बसचं स्पीड दिलेलं आहे त्यांनी ॲव्हरेज स्पीड. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ कार इज 75 किलोमीटर पर आवर. ही टेक्स टोटल 8 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स दॅट वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. तर तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. कशाचं रे विशालनं बसनं ट्रॅव्हल केलेलं. ठीक आहे, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा क्वेश्चन तुम्ही नीट रीड करा आणि जिथं फाइंड केलेलं आहे फाइंड म्हणलेलं आहे तिथं तुम्ही या अगोदर. ठीक आहे, सो सुरुवातीला आपण काय करूया लेट समजायचं. सो डिस्टन्स दॅट. हे बघा काय काय मुलांना हे सेंटेन्स लिहिता येत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. त्यांचा डायलॉग उचलायचा आणि त्यांनाच मारायचा म्हणजे लिहायचा नाही तर मारचाल. ठीक आहे ना. डिस्टन्स दॅट विशाल. हे बघा डिस्टन्स दॅट विशाल
ट्रॅव्हल बाय बस इज एक्स किलोमीटर. किलोमीटरमध्ये काढूया आपण, ठीक आहे, किलोमीटर. ओके, आता मला सांगा, ओके मला आता बघा, आणि काय तो डिस्टन्स जो आहे तो कारने पण करतोय, मग ते पण मला लिहावं लागेल, मानावं लागेल, ते पण मला माहित नाही. बाय कार वाय किलोमीटर. ठीक आहे का, त्यांचा डायलॉग उचलला तिथंच लिहिला आहे. ठीक आहे, सोपं आहे. आता सो पहिली कंडिशन वाचा, आउट ऑफ 555 किलोमीटर बसने आणि कारने त्याने ते डिस्टन्स कव्हर केलेला आहे. म्हणजे तुमची कंडिशन पहिली जी बनेल ती काय बनेल रे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 555. दॅट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिला पॉईंट क्लिअर आहे का? ठीक आहे. आता सेकंड कंडिशन बघा, जे अगोदर पहिलं तर ते पहिलं लिहून टाकायचं, नंतर सेकंड कंडिशन तयार करायची. बस ट्रॅव्हल विथ अन ॲव्हरेज स्पीड. आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट येत आहे स्पीडचा. ठीक आहे ना. सो स्पीड काय असतं रे, स्पीड काय असतं सर, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके ओके. तर त्यांनी आता आपल्याला बघा, आपल्याला डिस्टन्स आपण मांडलेला आहे आणि आपल्याला स्पीड दिलेला आहे, आणि त्यांनी टोटल जर्नी दिलेला आहे आपल्याला टाइम मध्ये. सो तुम्ही काय करा, पहिल्यांदा याला टाइम मध्ये कन्वर्ट करा, टाइम मध्ये. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. आता बघा, सो आपण काय करूया, बस ट्रॅव्हल विथ अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर. आता बघा, डिस्टन्स अपॉन स्पीड ह्या फॉर्म्युलाचा आपण यूज करणार आहे. सो स्पीड ऑफ बस, स्पीड ऑफ बस काय आहे, ओके 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. अगोदर आपल्या सगळ्याला गिव्हन कंडिशन तयार करावं लागते, त्यानंतर आपण सॉल्व्ह करणार आहे. म्हणून तर मुलांना ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन अवघड वाटतो, पण असं नाहीये, व्यवस्थित रीड करा. अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ कार. ठीक आहे, स्पीड ऑफ कार काय आहे बेटा, 75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. सो आता बघा, आपल्याला कंडिशन बनवायची आहे. सो त्याला पूर्ण जर्नी करण्यासाठी किती टाइम लागतो, ही टेक्स टोटल 8 hours टू कम्प्लीट द जर्नी. सो मला सांगा याचं मिनिंग काय रे, ही टेक्स, एक काम करू, दुसरा पेन घेऊया, टोटल, एक काम करूया, नको लिहायला, टोटल टाइम त्याला लागतोय किती लागतोय 8 hours. ठीक आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, पहिल्यांदा टाइम ऑफ बस काढावं लागेल. मला काय करावं लागेल रे, टाइम बस प्लस टाइम ऑफ कार इज इक्वल टू 8 hours. येस और नो. आता टाइम जो तुम्हाला माहिती आहे. सो फायनलला आपलं याचं इक्वेशन काय बनेल, जे की मी रेड पण मध्ये बनवतोय. ठीक आहे. सो या दोघांना इम्प्लाइज करेल, इथं मी इक्वेशन बनवतोय. ठीक आहे. टाइम ऑफ बस, टाइम म्हणजे काय, डिस्टन्स आणि स्पीड. सो डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्स काय रे, एक्स. ठीक आहे ना, बसचं डिस्टन्स एक्स आहे. त्यासाठी त्याला स्पीड किती आहे सर, 60. ठीक आहे. प्लस करा, परत कारला किती आहे, वाय. ओके. त्यासाठी कारला स्पीड किती आहे, 75 इज इक्वल टू 8. पॉईंट क्लिअर आहे का? कारण मला टाइम मध्ये विचार करावा लागेल ना. टाइम म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. सो एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 75 इज इक्वल टू 8. दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. सो तुम्हाला हे दोन इक्वेशन काय करावं लागतील रे, सॉल्व्ह करावे लागतील, आणि मग आपलं डिस्टन्स दॅट वी शॅल ट्रॅव्हल बाय बस आपल्याला निघेल. सो मी काय करतोय, नेक्स्ट स्लाइड घेतो. ठीक आहे. आपण काय करू, इथं नेक्स्ट स्लाइड घेऊया.
ठीक आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड घेऊया आपल्याला. ठीक आहे, सो याच्यामध्येच मी ऍड करू शकतो. ठीक आहे, ओके. सो आपलं काय आलं इक्वेशन, x प्लस वाय इज इक्वल टू 555. आणि दुसरं इक्वेशन जे होतं ते आपलं काय होतं रे, x अपॉन 60 प्लस y अपॉन 75 इज इक्वल टू 8. मी समजण्यासाठी स्पीड थोडं कमी ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजावं. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा आता 60 75 डिनॉमिनेटर पण सेम नाही आहे, नंबर पण मोठे आहेत, तर करायचं काय, 75 इंटू एक्स प्लस 60 इंटू वाय अपॉन 60 इंटू 75. अयो, सो काय करा, याच्यामधून कॉमन काढण्याचा प्रयत्न करा. कॉमन काढण्याचा बघा, कॅल्क्युलेशन कोणी करून दाखवत नाही, डायरेक्ट आन्सर लिहितात. ठीक आहे ना, पण आपण हे काम करत नाही. तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सहित सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेत. हे तुम्हाला फक्त आचार्य डिजिटल या युट्यूब चॅनलवरतीच भेटेल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कोणी करून दाखवत नाही रे मुलांना. ठीक आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. जास्त डायरेक्ट व्हॅल्यू पाठ असतात, लिहून टाकतात. आपण असं नाही करणार. सो काय करा बघा, मी काय करतोय, 60 आणि 75 मध्ये कॉमन नंबर कोणता येऊ शकतो, 15. बघा तुम्ही 15. सो मी काय करतो, दोघांमधून 1 अपॉन 15 कॉमन काढतो. 15 जर कॉमन काढलं तर आत काय राहील रे सर, एक्स अपॉन 15 4 जा 60 प्लस वाय अपॉन 15 5 जा 75 इज इक्वल टू 8. आता मला सांगा, आता हे सॉल्व्ह करायला मला सोपं जाईल का. आता जो हा 1 अपॉन 15 आहे तो इकडे मी मल्टिप्लायला नेऊ शकतो. ठीक आहे, सो मग फायनल इक्वेशन काय आपलं तयार होईल, एक्स अपॉन 4 प्लस वाय अपॉन 5 इज इक्वल टू 15 इंटू 8 8 इंटू 15. आता मला सांगा इक्वेशन कसं काय बनलंय, सोपं बनलंय ना. सो चला सिम्प्लिफाय करूया. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करायला 5, एक काम करूया, इथं करतो मी 5 इंटू एक्स 5x प्लस 4 इंटू वाय 4y अपॉन 5 4 जा 20 इज इक्वल टू 15 8 जा किती असतं बेटा, बोला. ठीक आहे, 15 8 जा 120. ठीक आहे, सो फायनल इक्वेशन आपलं काय आलं, 5x प्लस 4y इज इक्वल टू 12 2 जा 24 आणि हे 2 शून्य द्या, मल्टिप्लाय तिकडे केलेला आहे. ओके, मला सांगा याच्यामधून काही कॉमन निघतंय का, कॉमन गोष्टी तर काढू शकत नाहीये आपण. ओके, ठीक आहे, सो दॅट इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1. सो या दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हायलाइट करतोय मी इक्वेशन, या दोन इक्वेशनला इक्वेशन सॉल्व्ह केलंय, तुम्हाला इथून एक्स ची व्हॅल्यू भेटून जाईल. आता टार्गेट काय आपलं, एक्स डिफाइन करायचं आहे, वाय डिफाइन करत बसू नका, कारण की आपल्याला फक्त बसचं स्पीड काढायचं आहे. ठीक आहे ना. सो आता मी काय करतो, इक्वेशन 1 ला मी काय करतोय, मल्टिप्लाय बाय, बघा वायला डिलीट करणार आहे ना, सो वायला कोएफिशियंट मला सेम पाहिजे, 4 आलाय, इथं मला 4 पाहिजे, सो मी मल्टिप्लाय बाय करणार आहे इथं 4. सो आता मी डायरेक्ट सॉल्व्ह करतोय, बघा 4 इंटू एक्स 4x प्लस 4y इज इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय करा, 4 5 जा 20 कॅरी आला 2, 4 5 जा 20 अँड 2 22 कॅरी आला 2, 4 5 जा 20 आणि कॅरी आला 2. ठीक आहे, आय होप की आपलं कॅल्क्युलेशन बरोबर असेल. आता दोन साइन काय झाले सर, दोन्ही पण साइन इथं कोएफिशियंट सेम झाले पण साइन पण सेम आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहे, सबट्रॅक्शन. सो इथं मी तुम्हाला करून दाखवतोय, सो हे घ्या सबट्रॅक्शन, इक्वेशन नंबर 3 म्हणूया. ठीक आहे ना. सो इक्वेशन 2 मधून, इक्वेशन बघा 2 आणि 3 चं मी काय करतोय, सबट्रॅक्शन. 3 इक्वेशन 2 मधून मी काय करतोय, सबट्रॅक्ट. सो मायनस केल्यामुळे साइन काय होतील, मायनस प्लस सर मायनस आणि मायनस. सो प्लस 4y मायनस 4y कॅन्सल, 5x मायनस x इज इक्वल टू x, कॅन्सल आउट करा. 0 मधून 0 गेला 0, 10 मधून 2 गेला 8, ठीक आहे, कॅरी आला 1, 4 मधून 3 गेला 1 आणि 2 मधून 2 गेला 0. सो आपला आन्सर आलेला आहे 180 किलोमीटर. सो विशाल डिस्टन्स ट्रॅव्हल करेल बाय बसने किती, 180
किलोमीटर. सो एकदम ॲटिट्यूड मारा शेवटी. ठीक आहे, ॲटिट्यूड म्हणजे काय करायचं, सेंटेन्स मध्ये इथलं बघून लिहायचं बघा. द डिस्टन्स, बघून लिहायला तुम्हाला आवडतं का नाही खरं सांगा, बघून लिहायला तुम्हाला आवडतं, येस ऑर नो? मग लिहा बघून. द डिस्टन्स दॅट विशाल ट्रॅव्हल बाय बस इज 180 किलोमीटर. ठीक आहे, पॉइंट क्लिअर आहे. सो बघा, एक्झाम्पल हार्ड आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. ठीक आहे ना, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न केल्यानंतरच यश भेटतं. आणि हा मॅथ्स आहे. ठीक आहे ना. सो मॅथ्सला तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावंच लागेल. तर या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ संपत आहे.